आता अंतिम टप्प्यात आले. सगळे सोयरीच्या संदर्भातला निर्णय फक्त बाकी आहे. मात्र सरकार असं म्हणते की सगळे सोयरे आणि रक्तसंबंध यामध्ये काहीही फरक नाही. मात्र हे मनोज जरांगे पाटलांना समजावून सांगणं खूप गरजेचं आहे. रक्तसंबंध कायदा आणि जे सगळे सोयरे म्हणतात हे दोन्ही एकच आहे. सगळे सोयरे रक्तनाते एक असतात का? रक्तनातं म्हणजे चुलते पुतणे काकी भाऊ आणि सगळे सोयरे म्हणजे आपण लग्न करतो ते. चुलता पुतणे भाऊ लग्न करते का मग असं होतच नाही ना. सगळे सोयरे गिरीश महाजन साहेबांचं माझं तुमच्या प्रश्नावरती चर्चा झाली ह्याच. ते म्हणले हे तर झालेलं आहे रक्तनाते संबंधाचं. म्हणलं झालेलं आहे म्हणलं तर अडचणच नाही राहिली मग आम्हाला. ते म्हणले हे बघा नोंद निघाली त्याच्या चुलत्याला पुतण्याला काक्याला आजोबाला आत्याला घेता येतं. हे झाले सगळे सोयरे. म्हणलं हे केव्हापासून सगळे सोयरे झाले? चुलते पुतणे एकमेकाचे लग्न करीतच नाहीत बा. म्हणलं आमच्यात तुमच्यात करीत असले तर मला नाही माहीत. ही आमची व्यासपीठावर मीडियाच्या समोर चर्चा झालेली. सगळे सोयरे म्हणजे त्यांना आम्ही व्याख्या दिलेली. त्यांना ती पडती फक्त ती आलीत आता अडचणीत. कारण त्यांनी 2012च्या कायद्यात दुरुस्ती करायचं ठरवलंय. त्यासाठी अधिसूचना काढलेली आणि ते व्याख्येसह काढलेली. व्याख्या काय? मराठा समाजात परंपरेनुसार पिढ्याना पार लग्नाच्या सोयरीकी जुळतात गणगोतात ते सगळे सोयरे. याचा स्पष्ट अर्थ काय होतोय? पाहुणेच आपले सोयरेच. रक्त नात्याचे कुठं होते त्याच्यात अर्थ? रक्त नात्यात कधीच लग्न करत नसते पिढ्याना पार परंपरेनुसार होतच नाहीत. रक्त नात्यात चुलता पुतण्या संघ करीत नाही, आज संघ करीत नाही, आमच्यात नाही करीत बा म्हणलं. आता त्याची तुम्हाला अधिसूचना सुद्धा पाहिजे असली तर देतो मी. त्याच्यात सुद्धा व्याख्या आहे. त्यामुळे ते आता फुल अडचणीत आले. ते करताना तो कायदा असा सांगतो 2012चा मागासवर्ग इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्ग याच्यासाठी तो कायदा लागू आहे 2012चा ओबीसी आरक्षणाचा. आणि एखादी जात किंवा एखादा समूह जर त्याच्यात घालायचा असला तर 2012चा कायदा दुरुस्त करावा लागतो. त्याशिवाय ओबीसी आरक्षणात जाता येत नाही. आणि ती सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना त्यांनी आता काढली. त्याच्यावरती हरकती मागितल्यात. ती जर लागू केली तर एका नोंदीच्या आधारावर जेवढे सोयरे आहेत मराठीचे नोंद नसली तरीही ते सगळे ओबीसी आरक्षणात जाणार आहे. तशी व्याख्याच आहे तिची. त्यामुळे ते किती बी आता काय करते ते गैरसमज पसरायचा प्रयत्न करायला लागलेत मराठ्यात. बरं टिकत नाही ही एक त्यांनी गैरसमज सुरू केला. टिकत नाही. मला सांगा जर पूर्वीच केलेले रक्तनात्या संबंधात हा तुमच्या कोल्हापूरचाच नेता बोललेला आहे त्या रक्तनात्याच्या संदर्भात ना इदरला आहे पण ते तिकडून निवडून येतो पुण्यात कामान नामाचं मोगंबर रळत तुमकडे बी. त्यांनीच सांगितलं की बाबा रक्तनात्याचे 2017ला झाले. 17 झाल्यात मग अधिसूचना काढायचं काय करत होते आता? काय करतो? किती येड्यात काढणार यार तुम्ही लोकाला? किती येड्यात काढणार तुम्ही लोकाला? जर रक्तनात्याची पूर्वीच काढलेली त्यालाच तुम्ही सगळे सोयरे म्हणताय. 17ला काढली तर मग आता सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना काढायची गरज काय? तरी पण ती अधिसूचना यासाठी काढली की मराठ्यांना नवीन नोंद नसली तरीही त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. कारण ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याचा आणि नोंद न सापडलेल्या मराठ्यांचा व्यवसाय एकच आहे. म्हणून त्या कायद्याच्या आधारावर द्यायचे. ती कायदा उडत नाही. बरं आता यांना एवढंच वाटतं ते उडणार आहे. तेच म्हणतात मीडियात ते टिकणार नाही. टिकणार नाही तर छगन भुजबळ राज्यात एवढं आंदोलन करतो का म्हणून सगळे सोयरे लागू करा नका म्हणून? सगळे ओबीसी नेते काय एकवटले की सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करा नका म्हणून? जर उडणारच आहे तर झोपा ना घरी जाईन उडून दे. बरं सरकार बी एवढं टेन्शनमध्ये का आलं मग? का बैठका बोलवतोय ओबीसीच्या? सगळे सोयरीची अंमलबजावणी करायची नाही म्हणूनच ना. जर ते उडणार आहे तर टेन्शन घ्यायची गरज नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.